नमस्कार मित्रांनो, आज आपण बीडच्या रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहोत. आता मागच्या एक महिन्यापूर्वी बीडला रेल्वे येण्यासाठी त्यांनी बीडची रेल्वेची टेस्ट घेतली 1 महिन्यापूर्वी आणि एकदम जलद गतीची टेस्ट घेतली बीडसाठी. आणि पहिलाच पाऊस पडला आणि प्रत्येक बोगद्यामध्ये जवळपास कमरा इतकं, गुडघ्या इतकं पाणी साठलं. म्हणजे या रेल्वेसाठी कुणी कुणी काय काय केलं हे सांगता येणारं नाही. आपल्याकडं भारत स्वातंत्र्य झाला 1947ला, 1949ला आपल्या मराठवाडा स्वतंत्र झाला आणि या मराठवाड्याच्या स्वातंत्र्यानंतर आपल्याकडं इंग्रजांनी रेल्वे मंजूर केली. म्हणजे ही मूळ रेल्वे कधी मंजूर झाली तर इंग्रजांच्या कार्यकाळात मंजूर झाली 1927ला. 1927चा जो मंजुरीचा प्रपोजल आहे तो तसाच बस्त्यात पडला होता. त्यानंतर 1963-62च्या कार्यकाळात तो प्रस्ताव कुणाच्या तरी नजरेला पडला आणि 1982-83च्या काळात तो माननीय केशर काकू क्षीरसागर यांनी तो प्रस्ताव ट्रान्सलेट करून घेतला, कारण तो त्या काळातला उर्दू प्रस्ताव होता. आणि म्हणजे मुडीमध्ये आणि उर्दूमध्ये आणि इंग्लिशमध्ये असा तो प्रस्ताव नंतर मराठी आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यात आला. आणि त्या ट्रान्सलेटनंतर बीडला रेल्वे आणण्यासाठीची प्रगती 1983 पासून सुरू झाली. मग तिथून पुढं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी गुन्हे अंगावरती घेतले आणि मग हे सगळं करून अखेर शेवट 2025मध्ये बीडला रूळ पडून बीडला एक रेल्वे येण्यासाठीचा ट्रायल झाला. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे आहे की बीडच्या इतिहासामध्ये मागच्या 40-50 वर्षापासून जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनानंतर बीडला जी रेल्वे आली, म्हणजे महत्त्वाचा विषय असा की बीड पहिले बदनाम आहे की इथं कॉपी करणारी हा बीड जिल्हा आहे, कॉप्या करणारा बीड जिल्हा आहे, अशा असंख्य बातम्या आपण रोज पाहतो. म्हणजे इथं कॉप्या करणाऱ्या जिल्ह्यात जसे विद्यार्थी घडतात त्याच टाईपचे केंद्र शासनानं आम्हाला कर्मचारी दिलेत आणि प्रत्येक बोगद्यात पाऊस पडला, पहिलाच पाऊस पडला आणि पहिल्याच पावसानंतर इथं कमरा इतकालं पाणी साठलेलं आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आम्ही कालपर्यंत जाणत होतो की केंद्र सरकारचं काम हे फार लॉंग लाईफ असतं, परंतु बीड जिल्ह्याच्या धर्तीवरती केंद्र सरकार आणि राज्य सरकार बीड जिल्ह्यासाठी राजकारण करते असं माझं मत आहे. याचं कारण असं की इथं एक्सपर्ट एकही अधिकारी पाठवण्यात आला नाही, एकही इंजिनियर पाठवण्यात आला नाही, कारण प्रत्येक बोगद्यात पाणी साठलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे कॉपी केलेले अधिकारीच आमच्या बीडसाठी पाठवण्यात आले, ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय की इथं रेल्वे स्टेशन केलेलं आहे. इथं ज्या रेल्वे स्टेशन झालं त्याच्या लगेच फडशा गळून पडल्या. म्हणजे महत्त्वाचं काम काय आहे की कामाचा दर्जा पण काय आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट अशी की इथं रेल्वे स्टेशन झालं आहे, इथं स्वच्छतागृहांची जी उपलब्धी झाली, परंतु महत्त्वाचा विषय की इथं पाण्याचीच उपलब्धी अजून करता नाही आली रेल्वे डिपार्टमेंटला. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट हा फार लाँग टर्म किंवा फार विजनरी प्रोग्राम असणारा हा रेल्वेचा विभाग आहे की इथं एक वेळेस केलेलं काम हे एक्सपर्ट लेवलला केलेलं काम असतं. परंतु आज मी तिला इथं पाहणारी सगळी कंडिशन भयावह आहे आणि इथं प्रत्येक बोगद्यात पाणी साठलेलं आहे. म्हणजे माझी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला हीच विनंती आहे की आमच्याकडं हुशार आणि एक्सपर्ट अधिकारी पाठवा, जेणेकरून प्रत्येक बोगद्यात पाणी साठणार नाही. इथल्या रेल्वेसाठी झालेली पुलं ही लाँग टाईम टिकतील. इथं काम करत असताना इथं उभा करण्यात आलेल्या फडशांची कामं हे टिकतील, एवढीच काळजी या सरकारनं घ्यावी, ही माझी या सरकारला विनंती आहे. केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाला ही विनंती आहे की आपण या प्रोजेक्टकडं थोडंसं काळजीपूर्वक आणि जबाबदारपूर्वक बघावं, हीच नम्र विनंती आहे. धन्यवाद.